तो जेव्हा बाईक चालवतो ना, माय हार्ट इज इन माय माउथ. मला खूप भीती वाटते. ती माझी चुकी आहे की मला भीती वाटते, त्याची चुकी नाही आहे. त्यामुळे मी त्याला काही म्हणत नाही, पण त्याला लाईव्ह लोकेशन पाठवणं कंपल्सरी असतं. मी चेक करत असते, तो कुठे थांबला की मी त्याला फोन करते, का थांबलायस तू, कुठे पोहोचलायस तू. सो दॅट गिव्स मी लिटल अश्युरन्स. पण असं ॲक्सेप्ट म्हणशील तर आय रिस्पेक्ट इट. डू आय ॲक्सेप्ट इट? मे बी नो, कारण मला भीती ह्याच्या बाबतीत जास्त असते. त्यांनी सगळं घातलेलं असतं, गेअर्स वगैरे, पण इट्स जस्ट दॅट लिटल फिअर ऑफ मेकिंग शुअर की ही इज ओके. आणि काही तो चांगलं चालवेल, बाकीची लोक चांगली चालवतात का, माझा प्रश्न असतो तिकडे रस्त्यावरती. सो या, दॅट इज माय थिंग फॉर द बाईक. मग शाल्वा, तू स्वप्न रंगवलीस की नाही की हिच्या बरोबर त्या बाईकवर भयंकर. गेलायत तुम्ही कधी? नाही ना, आम्ही एकदाही नाही. ती माझ्याकडे आता जी बाईक आहे त्यावर मागे बसून कोणी जाऊच शकत नाही. पण मी ही स्वप्न खूप रंगवलीत की आम्ही इथून गोव्याला जाऊ, पॉंडिचेरीला जाऊ, कुठेतरी साऊथला जाऊ किंवा नॉर्थला जाऊ. त्या मोठ्या बाईकवरनं जी टुरिंग असते, कम्फर्टेबल टुरिंग बाईक, कम्फर्टेबल, त्याच्यावरनं मी हे तर मला करायचंच आहे आणि मस्ट आहे करणं हे. आणि त्याला ती ओके, तिला ते आवडतं. तिला स्पोर्ट्स बाईक आणि टुरिंग बाईक याच्यात खूप जमीनच मला फरक आहे. सो तिला टुरिंग बाईकवर यायला काही प्रॉब्लेम नाही. तिला स्पोर्ट्स बाईकवर बसायची भीती वाटते. कोणाला भीतीपेक्षा इट्स व्हेरी अनकम्फर्टेबल. व्हेरी अनकम्फर्टेबल. इट्स नॉट मेंट फॉर द पिलियन. सो करेक्ट. या स्टाईल वगैरे मॅच असेल मागे बसून तर ठीक आहे फॉर अ वाईल, हां, बट इट्स नॉट लॉंग रन साठी. इट्स अ व्हेरी बॅड आयडिया. दॅट इज ट्रू. आणि